पुढे पाहूयात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडण्यात आलेले मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। शहरी माओवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणण्यात आलेलं आहे आणि संयुक्त चिकित्सा समितीचे त्यांनी आभार मानलेले आहेत। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावर 12,500 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत। जनतेच्या 12,000 सूचनांचा विचार केला जाईल असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। माओवाद हळूहळू संपुष्टात येऊ लागला। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केवळ 2 तालुक्यात माओवाद सक्रिय असल्याचं म्हटलेलं आहे। या संघटना लोकशाही भारताचं संविधान मानत नाहीत असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं। हे विधेयक शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केलेलं आहे। आणि याच विषयी अधिक आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत विशेष सरकारी वकील कायदेतज्ञ उज्ज्वल निकमजी। उज्ज्वल निकमजी, पहिला प्रश्न की या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाबद्दल काही गैरसमज असतील, काही समज असतील, कसं बघता आपण याकडे? कुठलाही कायदा ज्या वेळेला नवीन अस्तित्वात येतो त्यावेळेला जनतेच्या मनात काही लोक भीतीचा बागुलबुवा निर्माण करतात। हा कायदा अतिसंवारक आहे, या कायद्याने आमचं घटनात्मक स्वातंत्र्य हिरावून जाईल, अशा प्रकारची तक्रार ही सर्वसाधारणपणे सुरुवातीला केली जाते। मला ही कल्पना आहे की कायदा हा नेहमीच ज्याप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे काही वेळेला त्याच्या दुरुस्त्या कराव्या लागतात, परंतु विशेषतः हा जो कायदा आता अस्तित्वात आलेला आहे, विशेषतः जनसुरक्षाचा कायदा, आपल्याला कल्पना असेल की या देशामध्ये काही राज्यांमध्ये विशेषतः माओवाद्यांचं जास्त प्राबल्य होतं। विशेषतः त्याकरता छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश किंवा ओडिसा, येथे देखील हा कायदा अस्तित्वात आला आहे। पण हा कायदा खरोखर आमच्यावरती अन्याय करणार आहे का, अत्याचार करणार आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उभा राहू शकतो। बरोबर। परंतु मी या कायद्याचं ज्यावेळेला प्रारूप बघितलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या कायद्यान्वये विशेषतः जे बेकायदेशीरपणे निधी संघटनांना पुरवतील आणि अशा संघटना जर नक्षल भागात, विशेषतः शहरी भागात जे अस्तित्वात आलेले आहेत, त्यांना पायबंद घालण्याकरता केलं। पण कोणाच्या मनात जर अशी भीती असेल की आपल्याला राजकीय विरोधक म्हणून आपल्याला याच्यात बळी करता आहे, त्याला देखील निश्चितपणे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे। म्हणजे फक्त सत्र न्यायालय, मग सत्र न्यायालय तारीख पे तारीख असा प्रकार नाहीये। एक सल्लागार मंडळ असेल, त्या सल्लागार मंडळानंतर उच्च न्यायालयापुढे त्याला दाद मागता येते। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा जनसुरक्षा कायदा आहे, हा शहरी भागात अशा प्रकारची डावी विचारसरणी येऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेने राज्य दिलेलं आहे त्याला सुरुंग लावायचा। म्हणजेच काय की लोकशाहीवरती विश्वास ठेवायचा नाही, लोकशाही राज्य चालू द्यायचं नाही। म्हणजे मुद्दाम मी येथे नमूद करेल की ज्यावेळेला खैरलांजीचा खटला मी चालवत होतो, अर्थात त्याच्यात सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली, परंतु त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री R.R. आबा यांनी मला सांगितलं होतं की या खटल्याच्या निमित्ताने काही नक्षल देखील भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे, असं आबांना IB कडनं ती माहिती मिळाली। आबांनी हे कानावरती माझ्या टाकण्याचं कारण असं की हा खटला आम्हाला अधिक सक्षमतेने चालवायचा आहे। लोकांचा कायद्यावरती विश्वास आहे, कायद्याचा उगम बंदुकीच्या गोळीतून होत नाही, तर कायदा हा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे। बाबासाहेबांनी जी घटनात्मक आम्हाला अधिकार दिले, ते घटनात्मक अधिकार जर कोणी व्यक्ती दडपशाहीच्या मार्गाने बंदुकीच्या जोरावर हिरावून घेत असतील, म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आज जे विधानसभेत सांगितलं की हा कायदा अस्तित्वात येण्याची कारण मीमांसा केली, हे अत्यंत स्तुत्य आहे। कायद्याचा विद्यार्थी मी या नात्याने सांगतो की आपल्याला निश्चित हा कायदा शहरी भागामध्ये अशा प्रकारचं बेकायदेशीर कृत्य कोणी करू नयेत, जेणेकरून हम करे सो कायदा आणि बंदुकीच्या गळावरती आम्ही सरकार चालवू असा जर वेडेविचार कोणी करत असेल तर त्याला पायबंद घालण्याकरता हा कायदा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाबद्दल निकम सर, पत्रकारांमध्ये देखील, खास करून प्रिंट मीडियाचे जे पत्रकार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार आहेत, यांच्यामध्ये देखील काही समज पक्के होताना दिसतात।
व्यक्त होणं कठीण होत बसेल, निर्बंध घातल्या जातील, काय नेमकं? कारण हे प्रारूप आपण स्वतः जवळून वाचलेलं आहे. काय वाटतं आपल्याला? मला वाटतं ही भीती अनाठायी आहे. कारण व्यक्त होण्याला कुठेही मर्यादा नाही. परंतु देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचणारे किंवा चिथावणी देणारे वक्तव्य आपल्याला करता येणार नाही. आणि याउपरही कोणाला जर वाटत असेल की आम्ही राजकीय बळी आहोत किंवा आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार हिरावून घेतलाय, तर त्याला दाद मागण्याचा निश्चित अधिकार आहे, नाही असं नाहीये. आणि कुठलीही गोष्ट पोलीस तपास यंत्रणेला करण्याच्या अगोदर पुरावे लागतात. ते पुरावे न्यायमंडळ हे तपासत असतं. आणि म्हणून मला वाटतं तशी भीती बाळगण्याचं काही कोणाला कारण नाही. पत्रकारातही देखील व्यक्त होऊ शकतात. लोकशाहीचं महत्व हेच आहे की आमचं चुकलं असेल, टीका होत असेल, तर राजकीय व्यक्तीने देखील ही टीका सहन केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही हे प्रबळ होतच असते. निगम सर, हे प्रारूप विधेयकाचं आपण वाचलंय. काय प्रमुख मुद्दे यामध्ये आहेत? म्हणजे आपल्या दर्शकांना जर सोप्या भाषेत हे समजून सांगायचं झालं तर हे नेमकं काय? महाराष्ट्र सुरक्षा विधेयक नेमकं काय? नाही, यामध्ये अनेक वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः आर्थिक मदत, माझा जो प्रारूप समोरच आहे की आर्थिक मदत जर कोणी करत असेल तर त्याद्वारे काय केलं पाहिजे, त्याला कंट्रोल केलं पाहिजे. सल्लागार मंडळ याच्यामध्ये नेमण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावरती सल्लागार मंडळाच्या अहवालावरती काय कारवाई करता येईल आणि बेकायदेशीर कृत्य करण्याच्या प्रबोधनासाठी वापरलेली जागा अधिसूचना करता येते. आणि बेकायदेशीर संघटनेचा निधी, विशेषतः आपल्याला कल्पना असेल की मला जी माहिती मिळालेली आहे की काही वेळेला परदेशातून देखील असा ही मदत पुरवली जाते, रसद पुरवली जाते. आणि ही रसद कशा रीतीने पुरवली जाते की एनजीओच्या नावाखाली पुरवली जाते. आणि म्हणून त्याच्यावरती आज नियंत्रण असलं पाहिजे. माझ्या मते या कायद्यामध्ये जसा अधिकार दिलेला आहे तसा अधिकारांचा गैरवापर होऊ नये अशा तरतुदी देखील आहेत. आणि म्हणून आज आपल्याला याच्यावरती निश्चितपर्यंत विधिमंडळाने हा माझ्या मते पारित केला असेल कायदा, कारण मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं नाही. परंतु निश्चित मध्ये एक चांगलं बिल या निमित्ताने आपण कायदा आणतोय. कारण महाराष्ट्र प्रगत राहील याच्यावरती न्यायला माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे, कायद्याची कारमर्म स्पष्ट केली, ते अत्यंत स्तुत्य आहे. निगम सर, शहरी माओवादाला पाठिंबा देणाऱ्या काही संघटना ज्या खरं तर फार छुप्या पद्धतीने छुपा अजेंडा ठेवून काम करत असतात, याच संघटनांचा यामध्ये समावेश आहे की इतरही काही संघटना जे काहीतरी बेकायदेशीर कृत्य करण्याच्या संदर्भात फंडिंग करण्याचं काम करतात, याचा देखील समावेश करण्यात आलाय का? विशेषतः प्रामुख्याने हा कायदा जो आहे, या कायद्याचा उद्देश हाच आहे की कुठल्याही राजकीय सत्तामध्ये अशा प्रकारे राजकीय सत्ता असू नये किंवा आम्हाला जे घटना दिलेली आहे, ज्या घटनेने आमचं राज्य स्थापन झालेलं आहे, त्याच्या सार्वभौमत्वाला कुठे धोका निर्माण होऊ नये अशा रीतीने ज्या संघटना प्रयत्न करतात, विशेषतः बुद्धिभेदही केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रचार करणारे लोक किंवा अशा प्रकारचा शहरी निधी वापरून शहरामध्ये अशा प्रकारच्या संस्था चालवणं, याला देखील वचक घालण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता यावरती काही हरकती देखील आलेल्या आहेत. साधारण 12,000च्या संदर्भातल्या हरकती आहेत. काय नेमकी आता याच्यातली पुढली प्रक्रिया असू शकते हे विधेयक पारित करून घेण्याच्या संदर्भात? असं आहे की हे विधेयक मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मी आत्ताच आपल्या चॅनलवरती ऐकलं की काही सूचना देखील चांगल्या विधायक आल्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्वागत देखील केलेलं आहे. आणि म्हणून या सूचनांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. आणि पुनर्विचार केल्यानंतर मग मात्र सरकारला हा दोघी विधिमंडळात ठेवल्यानंतर मग हा कायदा पारित होतो. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. फार सोप्या भाषेत आपण या विधेयकाबद्दलची माहिती जी ती आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवली. बघूयात आता सभागृहात हे विधेयक जे आहे सभागृहाच्या पटलावरती मांडण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आता पुढे यावरती चर्चा देखील केली जाईल. काही सूचना येतील, ज्या सूचनांचा देखील समावेश या विधेयकाच्या संदर्भात केला जाऊ शकतो.